रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आलाय, ज्यामुळे कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आमदार भास्कर जाधव जे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत, ते पक्षाविरोधात जाऊन शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं म्हटलं जात आहे आणि तसं त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये घोषित देखील केलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने भास्कर जाधव यांनी कसं त्यांच्याच शिवसेनेत त्यांच्याच पक्षात एक संघर्ष निर्माण केलाय, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात आणि सगळीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, पण रत्नागिरी जिल्ह्यात विशेष करून चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं सगळं काही आलबेल नाहीये असं चित्र दिसतंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज दिसले आणि सगळ्यात मोठी बातमी ही की ठाकरेंची सेना नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या मैदानात असतानाही, त्यांचे उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात असताना देखील भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत असं त्यांनी घोषित करून टाकलंय। चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ 2 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाही तर 7 आहेत आणि त्यातले एक रमेशराव कदम आहेत, ते आणि आम्ही एकत्र निवडणूक लढतोय। आपल्याच पक्षामधले राजू देवळेकरांनी एबी फॉर्मवरती हा उमेदवारी अर्ज दाखल केला काय? हा खरं आहे, मला आजच ते कळलं। मी पेपरमध्ये वाचलं की राजू देवळेकरांचा सुद्धा नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज हे मी आज सकाळी वाचलं। होय, बरोबर ऐकलं। चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार राजू देवळेकर यांना रिंगणात उतरवलं होतं। एकूण 24 नगरसेवकही ठाकरे गटाकडून या नगरपालिकेसाठी लढतायत, पण भास्कर जाधव मात्र शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांचाच प्रचार करणार आहेत। याचा थेट अर्थ असा आहे की आपल्या पक्षाच्या उमेदवारांना सोडून ते आघाडीच्या दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला साथ देणार आहेत। भास्कर जाधव यांनी स्वतः शनिवारी चिपळूणमध्ये आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली। तिथे रमेश कदम जे शरद पवार गटाचे नेते आहेत ते देखील उपस्थित होते। त्यावेळेला जाधव म्हणाले की आमच्या पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरले हे मला आज सकाळी कळलं। एबी फॉर्म ही माझ्याकडे आलेले नाहीयेत। मी चिपळूणच्या राजकारणात सहभाग घेत नाही। सिंधुदुर्ग ते चिपळूणपर्यंत सगळी जबाबदारी आमचे जे शिवसेनेचे नेते आहेत, माजी खासदार आहेत विनायक राऊत यांच्याकडे आहे या सगळ्याची जबाबदारी। पण महाविकास आघाडी म्हणून चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत कोणताच निर्णय होत नव्हता। मग पक्षाचे काही पदाधिकारी आणि नंतर माजी आमदार रमेश कदम स्वतः माझ्याकडे आले, जे शरद पवार गटाचे नेते आहेत, त्यांनी लक्ष घालण्याची विनंती केली। मग त्यानंतर मी शिवसेना नेता म्हणून मग त्यात लक्ष घातलं आणि आता मी शब्द दिलाय त्यांना, त्यामुळे परिणामांची चिंता न करता मी रमेश कदम यांचाच प्रचार करणार, महाविकास आघाडी म्हणून त्यांचा प्रचार करणार। आता हे सगळं स्पष्ट भास्कर जाधव यांनी सांगितलेलं आहे आणि रमेश कदम यांची आघाडी आता उघड दिसते। जाधव पुढे म्हणाले, नगराध्यक्ष पदासाठी चर्चा झाली आणि रमेश कदम यांचंच नाव निश्चित झालं। आमच्या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी लढण्यास कोणीही तयार नव्हतं। आधी काँग्रेस बरोबर बोलणी सुरू होती। रमेश कदम यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार जागाही ठरल्या होत्या, पण नंतर त्या चर्चा अचानक थांबल्या। आता का थांबल्या हे मला माहित नाही असं भास्कर जाधव म्हणाले। अर्ज भरण्याची वेळ आली तरी आपल्या पक्षातील लोक दूर राहिले। शेवटी कदम यांनी काही जागा वाटून घेतल्या, म्हणून आता आमची आघाडी आहे असं जाधव म्हणतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, नाव न घेता भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला। ते म्हणाले, मी नसताना अचानक चर्चा का थांबल्या हे मला माहित नाही। पहिल्या टप्प्यात मी स्वतः हजर होतो आणि दुसऱ्या राष्ट्रवादी बरोबर जो जागा वाटपाचा तिढा आहे तो सोडवला होता, पण नंतर काय झालं ते मला कळत नाहीये। आता थोडक्यात काय तर चिपळूणमध्ये ठाकरेंच्या सेनेत उभी फूट पडलेली आहे असं चित्र स्पष्ट दिसते। एका बाजूला विनायक राऊत आणि त्यांचे समर्थक आपल्या उमेदवारांचा प्रचार करतायत, दुसऱ्या बाजूला भास्कर जाधव थेट रमेश कदम जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांच्याबरोबर उभे राहिलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे प्रकरण फक्त चिपळूण नगरपालिकेचं नाहीये, हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठाकरे गटाच्या अंतर्गत वादाचं मोठं लक्षण आहे असं देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता याचा निकालावर काय परिणाम होतो हे पाहावं लागेल। भास्कर जाधव यांचा हा निर्णय ठाकरे गटाला महागात पडणार का, की ही फूट आणखी पसरते की थोडक्यामध्ये मिटवली जाईल काही राजकीय हस्तक्षेप करून?
त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.